नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिवेताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 300 अगदी चातकासारखे संपूर्ण महाराष्ट्रातील अभिवेताधारक वाट पाहत आहेत आणि लवकरच त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील अभिवेताधारकांच्या मनामध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण आहे की नक्की प्रेफरन्स द्यायचे कसे असतात. एकंदरीत आजचा जो व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रक्रिया नक्की प्रेफरन्सची कशी असते हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून पाहायचंय. माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की ही जी प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया आहे ही खूप खूप सोपी आहे आणि तुम्ही तुमच्या विचारांच्या सोबत राहून तुम्हाला असणाऱ्या योग्य गोष्टींचा विचार करून तुम्हीच त्या ठिकाणी स्वतः कॅपेबल असणार आहेत. हा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या, तुम्हाला 100% त्या ठिकाणी समजेल की प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया कशी असते. ओके, पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया की स्टार्ट कधी होणार सर, आम्हाला आमच्या लॉग इनला जाहिराती कधी पाहायला मिळतील, असा पहिला प्रश्न जो वारंवार मला ऐकायला मिळतोय. सकाळीच तुम्हाला या संदर्भातला मी व्हिडिओ दिला, अभ्यासपूर्व दिला, कारण की मागील टेट 1 मध्ये 2022च्या फेजमध्ये 4 दिवसांमध्ये संपूर्ण जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या. आता 1-2 दिवस मागे पुढे जर धरले तर पुढच्या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील, तुमच्या लॉग इनला या जाहिराती पाहायला मिळतील. आता जाहिराती तुम्हाला त्या ठिकाणी जनरेट कराव्या लागतात. पहिली प्रक्रिया असते जाहिरात जनरेट करणे. म्हणजे काय करायचंय तर तुमचं लॉग इनला गेल्यावरती त्या ठिकाणी जनरेट प्रेफरन्स नावाची प्रक्रिया, जी की पूर्ण प्रक्रिया आपल्या चॅनेलवरती मी स्वतः काही दिवसांपूर्वी अपलोड केलेली आहे. प्लीज तुम्ही ती प्रक्रिया पाहून घ्या. हे जे या ठिकाणी दिलेले 3 महत्वाचे व्हिडिओ आहेत ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी जॉईन टाकतोय, त्याची लिंक टाकतोय. सर्वांनी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. ओके, पहिला मुद्दा, हे प्रेफरन्स जनरेट तुम्हाला करायचे आहे, ते कसे करायचे या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आताही उपलब्ध आहे. टेलिग्राम ग्रुपवरती मी तो शेअर करतोय, तो नक्की पहा. महत्वाचा मुद्दा म्हणजेच या संपूर्ण जाहिरातीच्या तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या लॉग इनला. आता या जाहिराती कशा तयार होतात तर या जाहिराती तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन आणि या संपूर्ण गोष्टींचा विचार जो तुम्ही पवित्र पोर्टलला अपलोड केलेला जो तुमचा सेल्फ सर्टिफायचा भाग आहे त्या सेल्फ सर्टिफायच्या आधारेच तुम्हाला 100% जागा येणार आहेत. मग त्यामध्ये तुम्ही कॅटेगरी संदर्भात माहिती दिलेली असते, टीईटी सीईटी संदर्भात माहिती दिलेली असते, तुमच्या विषया संदर्भात माहिती अपलोड केलेली असते. आता खरं तर आपण त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत किंवा तुम्हाला माहिती असेल की त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची वेळ येते. अशा वेळेसला तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेतच, मग तुमच्याकडे त्याची प्रत सुद्धा पाहिजे. काही कॅन्डिडेट असे देखील असू शकतात ज्यांच्याकडून चुकीनं दुसऱ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेत किंवा काहींनी चुकीचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे, त्यांना देखील त्या जागा येतील. आता राहिला मुद्दा, या ठिकाणी तुम्हाला जाहिरातींचा अभ्यास करायचा आहे. पहा आता सर अभ्यास कसा करायचा, आता इथे सगळ्यात महत्वाचा भाग हा आहे. जाहिरातींचा अभ्यास कसा करायचा अवघड नाहीये. तुमच्या लॉग इनला असणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्याची एक PDF मिळते बंधू आणि भगिनींनो. ती PDF डाउनलोड करायची, त्याची सरळ प्रिंट काढून घ्यायची आणि तुमच्या गुणांनुसार तुम्हाला आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या जाहिराती आहेत त्यांचा बारकाईने अभ्यास करायचा. आता तुम्हाला मी इथे सरळ सांगतो, इथे या जाहिरातींचा अभ्यास तुम्ही, मी किंवा माझ्यापेक्षा कुणी दुसरा एखादा असेल तो तुम्हाला जेवढं सांगेल त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज तुमच्याकडे असेल. म्हणजे तुम्ही स्वतः त्या जाहिराती जर एकदा पाहिल्या तर तुमच्या डोक्यामध्ये आपोआप प्रकाश असा पडेल की तुम्हाला त्या ठिकाणी एकूण जागा तुमच्या आरक्षणानुसार किती आहेत, म्हणजे तुम्हाला हे पाहायला मिळेल. पहा
सध्या जर पाहिलं तर युट्यूबवरती तुमच्याकडून देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, सर मला एवढे मार्क्स आहेत, माझं काम होईल का? मार्क्स जास्त असेल तर आम्ही म्हणतो काम होईल, मार्क्स कमी असतील तर त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूला तुमचं होऊ शकतं किंवा ऑदर काय असेल तर. पण इन केस तुम्हीच मला सांगा, एखाद्या कमी मार्क्सवाल्या उमेदवाराचं देखील त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकतं, नाकारता येत नाही. हे पण तेवढंच महत्वाचं आहे, कारण की कदाचित तो समांतर आरक्षणामध्ये देखील असण्याची दाट शक्यता आहे. आणि समांतर आरक्षण काय असतं, या जागा ज्या आहेत ना, या जागा कुठे किती आहेत, कोणत्या आरक्षणाला कोणती जागा आहे, या संदर्भात ज्या व्यक्ती समांतर आरक्षणामध्ये येतात या संपूर्ण गोष्टी संदर्भातला व्हिडिओ मी सकाळी शेअर केलाय आपल्या टेलिग्रामला. तुम्ही टेलिग्रामला नक्की व्हिजिट करा माझ्या बंधू भगिनींनो, तिथे भरपूर तुमचे डाऊट क्लिअर होतील. किंवा आपल्या याच युट्यूब चॅनेलवरती, तुम्हाला तिथे टेलिग्रामवरती जायचं नसेल तर प्लेलिस्ट दिलेली आहे, मी प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्वच्या सर्व नॉलेज मिळेल, ते पहा तुम्ही आणि 100% तुम्हाला सोल्युशन मिळेल. पहा, तर समांतर आरक्षण काय असतं, कसं ते ऍप्लिकेबल होतं, या संदर्भात तुम्हाला त्याच्यावरती माहिती मिळेल. ती माहिती सर्वांनी व्यवस्थितपणे समजून घ्या. आता मेन मुद्दा, तुम्हाला तुमच्या जागा किती आहेत हे तुमच्या लॉगिनच्या त्या PDF मध्ये समजणार आहे. तुम्हाला किती संस्था येत आहेत ते पण तिथे समजेल. मग आता तुम्ही असा क्रम लावायचा. पहा, आता तुम्हाला पुढची आयडिया देतो की जवळच्या जागा तुम्हाला पाहिजेत. पहा, काय करायचं असतं, आता आपण जर एकंदरीत विचार केला तर आपली इच्छा असते की मला एकतर माझा स्वतःचा जिल्हा मिळाला पाहिजे, नाही स्वतःचा मिळाला तर शेजारचा जिल्हा मिळाला पाहिजे. मग तुम्ही असा अभ्यास करायचा की तुम्हाला दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल. आता काही उमेदवार म्हणतील की मला पूर्ण महाराष्ट्रात जायची माझी तयारी आहे, तर त्यांनी मागील वर्षीचं मेरिट मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलं, ते पहा. कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कमी आहे त्या जिल्ह्याला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. नुसतं मेरिट कमी असून चालणार नाही, तर तिथे जागा देखील असायला पाहिजे. त्या जागांचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. मग त्या अभ्यासावरून तुम्हाला ते द्यायचे. मग जागांचा अभ्यास करणं काय अवघड नाहीये. सरळ तुमच्या लॉग इनला तुम्हाला इथे जवळच्या जागा समजतील, जवळच्या जिल्ह्यांच्या जागा समजतील. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला मी मागच्या वेळेसला एक PDF दाखवली होती. एक असं मी ज्या जाहिराती मला आल्या होत्या त्याचं तुम्हाला मी एक पेपर पण दाखवला होता. त्याच्यावरती मी असं मेन्शन केलं होतं, ही संस्था माझ्या जवळ आहे, मग तिला 1 नंबर द्यायचा. त्यानंतर त्याच्या जवळची दुसरी संस्था आहे, त्याला 2 नंबर द्यायचा. किंवा झेडपी, ही झेडपी मला आहे. आता तुमच्या एक लक्षात घ्या, 100 प्रेफरन्स हे तुम्हाला विदाऊटला आहे आणि 50 प्रेफरन्स हे विथला आहे. मग विदाऊटला कोणते द्यायचे असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. मी या संदर्भातले 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10, 9 ते 12 साठी प्रेफरन्स कसे द्यायचे, जो व्हिडिओ आता संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतोय, तो 9 ते 12चा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहू शकता. 25-30 हजार विद्यार्थ्यांनी आपला व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्ही सुद्धा जर पाहिला नसेल, 9वी ते 12वीला प्रेफरन्स कसे द्यायचे, एकदा नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तो पाहू शकता. कशा पद्धतीने तुमच्या मार्क्स नुसार तुम्हाला प्रेफरन्स देता येतील. थोड्याशा जाहिराती, त्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे आपल्याला मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या वेळेसला जाहिराती येतील त्या जाहिराती व्यवस्थित पाहून तुम्हाला कसे प्रेफरन्स द्यायला पाहिजे यावरती मी स्वतंत्र लाईव्ह सुद्धा तुमच्यासाठी घेण्याच्या विचारात आहे. एक सिरीज तयार करतोय, त्या सिरीज मध्ये तुम्हाला मोफत गायडन्स असेल, कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तुमच्या अडचणी समजून त्याच्यावरती माझा जो अनुभव आहे, मी 2दा जे लॉक केलेले प्रेफरन्स असतील, कशा पद्धतीने कमी जास्त मेरिट कुठं होतं, कमी जास्त मेरिट असेल, आणि महत्वाचा भाग म्हणजेच इंटरव्ह्यूला फेस कसं करायचं याची तयारी मी स्वतः तुमची करून घेणार आहे. त्या संदर्भातल्या बऱ्याच व्हिडिओ अपलोड आहेत. इथे पाहिलं तर जवळच्या जागा तुम्हाला शोधायच्या आहेत. आता इथे महत्वाचं म्हणजे बरेच जण म्हणतील जवळच्या जागा निवडायच्या का, तसं काही नाहीये. तुम्हाला एखाद्याला इच्छा असेल मला चंद्रपूरला जायचं, मी पुण्याचा आहे, जाऊ शकतो तो. एखाद्याला वाटलं मला नांदेडला जायचंय, मला नाशिकला जायचंय, मला नंदुरबारला जायचंय, मला जळगावला जायचंय. प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे, प्रत्येकाला नोकरीची गरज आहे. आज एखादा तुमच्यातलाच म्हणू शकतो की मला नाही जायचंय तिकडे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी स्वतः ही टेट परीक्षा दिलेली आहे, टेट 3, पण मी त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफाय केलं नाही. माझ्यासारख्या अनेक हजारो उमेदवार आहेत, त्यांनी सुद्धा सेल्फ सर्टिफाय कदाचित केलं नसेल. त्यामुळं
कदाचित तुमचं मेरिट तिथं तुम्हाला फायदा होईल की मेरिट तुम्हाला तुमच्या बसण्यामध्ये फायदा होईल असं मला वाटतंय. कारण की कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना ती संधी मिळेल. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्यांना पहा, हे लक्षात ठेवा हा मुद्दा, ज्यांना ज्या ठिकाणी जायचंच नाहीये, उगच मला प्रेफरन्स आलेत म्हणून ते प्लीज देऊ नका. तुम्हाला जायचं नसेल ना, तुम्हाला समजा पुण्यातून नागपूरला जायचं नाहीये, पण नागपूरचे प्रेफरन्स का देताय तुम्ही? तुम्हाला वाटतं तुझं मेरिट कमी लागणार आहे, उगच माझं नाव त्या यादीत पाहिजे म्हणून तुम्ही देऊ नका. प्लीज ही माझी विनंती असेल तुम्हाला. कारण की मी स्वतः, माझी मिसेस, तुम्हाला मी सांगितलं आहे की तिला देखील 126 मार्क्स आहेत, SABC आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजेच पुण्यामध्ये आम्ही राहत असल्यामुळे फक्त आणि फक्त पुणे सिटीचेच प्रेफरन्स मॅडमची मी देणार आहे, बाकीचे प्रेफरन्स देणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथं जायचंच नाहीये ते प्रेफरन्स देऊ नका. कारण की कोणतरी एखादा आपलाच भाऊ, आपलीच एखादी बहीण त्या ठिकाणी जॉईन होऊ शकते. तुम्ही तिथे नाही गेले तर कोणतरी तिथे जाणार आहेच. ओके, तर महत्वाचं म्हणजे जवळच्या जागा. आणि नंतर प्रेफरन्स साठी तुम्हाला साधारणतः 4 ते 8 दिवस, आता मागच्या वर्षी साधारणतः 5 दिवस दिलेले होते. 5 दिवसांमध्ये त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे होते. मग तुम्ही, तुमच्यासाठी सांगतो की पहिले 3 ते 4 दिवस फक्त जाहिरातींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, जाहिराती समजून घ्यायच्या आहेत. आणि मग शेवटच्या 2 दिवसांमध्ये मग प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया करायची. अगदीच पहिल्या दुसऱ्या दिवशी गडबड करू नका. एक 3-4 दिवस जाहिरातींचा अभ्यास करा, तुमचा क्रम ठरवा. कारण की तुमच्या मेससाठी आता सांगतो, प्रेफरन्स तुम्हाला अगदीच 100 त्या ठिकाणी विदाऊट आणि 50 फक्त विथ इंटरव्ह्यूचे त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला, आपण जर विचार केला तर तुम्हाला व्यवस्थितच ते प्रेफरन्स द्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. पहा, आता प्रेफरन्स 4 ते 8 दिवस चालेल आणि नंतर मग तुम्हाला ते लॉक करण्यासाठी शेवटच्या 1-2 दिवसामध्ये लॉक करायचंय. इथे एक लक्षात ठेवा, दुसरा एक मुद्दा, तुमचे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात. तुम्हाला 50 डॉक्युमेंटची गरज पडत नाही. हे फ्रँकली मी स्वतः अनुभवलं आहे, मी स्वतः या प्रक्रियेतून आलेलो आहे, म्हणून मी तुम्हाला हे खरं सांगतो. हार्डली म्हणतोय मी, म्हणजे अगदी फार सगळ्या प्रकारच्या आरक्षणामध्ये जरी एखादा कॅन्डिडेट असला तरी त्याला 22 ते 25 डॉक्युमेंट्स मॅक्झिमम लागतात. 22 ते 25. आणि तो कॅन्डिडेट जर आरक्षणामध्ये जर नसेल तर त्याला एक 15 ते 20 डॉक्युमेंट्स लागतात. त्या संदर्भातला मी सेपरेट तुम्हाला व्हिडिओ दिलाय, तो सुद्धा तुम्हाला मी टेलिग्रामला शेअर करतो, तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या की डॉक्युमेंट्स कोणते लागतात. नक्की ती PDF वाटलंच तर मी शेअर करतो तुम्हाला टेलिग्रामला, म्हणजे तुम्हाला कळेल त्या PDF मध्ये काय दिलंय. आणि ती ऑथेंटिक PDF आहे. आम्ही स्वतः त्या PDFच्या माध्यमातून आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेली PDF तुम्हाला मी त्या ठिकाणी टाकतो किंवा ते डॉक्युमेंट्स तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुमच्या मनातली जी शंका आहे 50 डॉक्युमेंटची, ती तुम्हाला नक्कीच बाहेर काढता येईल. म्हणजे भीती तुम्ही, तुमच्या समोर मी फ्रँकली सांगतो, एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार केलं जात आहे. तुमच्यामध्ये भीती निर्माण केली जाते की आम्ही जर सांगितलं नाही तर तुम्हाला कुणीच सांगणार नाही आणि तिथे तुमचं नुकसान होईल. असं काही समजून घेऊ नका, तुमचं नुकसान होणार नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, प्रेफरन्स देण्याचं 99.99% काम तुम्हालाच करायचं आहे. हे मी तुम्हाला आता ओपनली सांगतो. ओपनली पहा, इथे बघा, क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला जागा येतील. पात्र अपात्र उमेदवार कोण आहेत, जे पात्र असतील त्यांचं ओके आहे, पण जे उमेदवार अपात्र असतील एखाद्या गोष्टीमध्ये तर त्यांनी प्लीज ते प्रेफरन्स देऊ नका. कारण की तुमच्यामुळं चुकीची माहिती जर दिलेली असेल तर तिथे आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या जाहिराती इथे पाहायला मिळतील तर ह्या माध्यमा वाईज पाहायला मिळतील. तुमचं माध्यम समजून घ्या, त्या जाहिराती कोणत्या कोणत्या आहेत त्या समजून घ्या आणि त्यानुसारच हे सगळे प्रेफरन्स तुम्हाला पाहायला मिळतील, असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचंय. त्यामुळं ही प्रक्रिया आहे. आता हे प्रेफरन्स दिल्यानंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे, जाहिराती तुम्ही ज्या अपलोड केलेल्या जाहिरातींवरून प्रेफरन्स दिले, मग नक्की याद्या कधी लागतील, हा पुढचा भाग आहे. त्या संदर्भातला रोडमॅप मी तुम्हाला शेअर ऑलरेडी केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल काही टेन्शन असेल, काही डाऊट असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता आपण फक्त एकाच गोष्टीची शांततेने वाट पाहायची आहे, ती गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त जागा कशा येतील आणि आल्या पाहिजेत, जागा किती येत आहेत
यावरती ऑथेंटिक आकडा कोणालाच माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. म्हणजे तुम्हाला मी हे फ्रँकली सांगतो. त्यामुळे जाहिराती ज्या वेळेसला दिसतील त्याच वेळेसला आपल्याला खरा आकडा पाहायला मिळेल आणि त्याच बेसवरती तुम्ही स्वतः ठरवणार आहात किंवा मीच तुम्हाला त्या ठिकाणी गायडन्स करेल की कशा पद्धतीचे प्रेफरन्स द्यायचे असतात. ओके, त्यामुळं काळजी करू नका. ही प्रेफरन्सची प्रक्रिया म्हणजे खूप खूप सोपी आहे. ही वारंवार मी सांगत आलोय तुम्हाला. तुमच्या मनामध्ये भीती ठेवू नका आणि एक गोष्ट, जागा किती येतील, कमी येतील, जास्त येतील, यावरती विचार करून तुमच्या डोक्याला टेन्शन घेऊ नका. कारण की येणाऱ्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जायचंय. त्यानुसार आपण तयारीत राहू, आनंदाने प्रेफरन्स देऊ, व्यवस्थित अभ्यासपूर्ण प्रेफरन्स देऊ आणि 100% तुमच्या गुणांच्या आधारावरतीच ही निवड झाली पाहिजे. अशा प्रकारे तुमचं काम होईल. यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.